जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगमनेर खुर्द येथील सूरज सूर्यभान शिंदे वय 36 या युवकाचा गुरुवारी रात्री 8 ते 8:30च्या सुमारास स्कूटीची धडक लागून एक व्यक्ती जखमी झाल्यानंतर सूरजला बेदम मारहाण करण्यात आली। या मारहाणीत सूरजचा मृत्यू झाला। शुक्रवारी सूरजचा मृतदेह संगमनेर शहर पोलीस ठाण्यासमोर आणण्यात आला। यावेळी हजारोंच्या संख्येने समाज बांधव रात्रभर ठिय्या देत होते। जोपर्यंत गुन्हा दाखल करून आरोपी अटक होत नाहीत तोपर्यंत हा उद्रेक थांबणार नाही असा थेट इशारा देण्यात आला आहे। 7:30 वाजेपासून इथं झोपलेले, अजून आम्हाला न्याय भेटत नाही। PSI म्हणताय आरोपीला आम्ही अटक केलेले, पण तरी अजून फिर्याद घेतलेले नाहीये, अजून दाखल केलेले नाही गुन्हा दाखलला त्याला। हे कोणचा न्याय आहे? गरीब लोक आहे म्हणून आमच्याकडे न्याय भेटत नाही का? प्रूफ दिले सुद्धा, सिटी फुटेज दिलेले सुद्धा, तरी अजून आरोपीला अटक करत नाही। काय याचं कारण काय आहे? आम्ही गरीब लोक आहे म्हणून आम्ही गावागावात जातो, पाठी घेऊन जातो, त्याच्यामुळे गरीब लोक आहे म्हणून आमच्यावर अत्याचार चालू आहे का? याचं उत्तर द्या आम्हाला। 38 तास झाले बॉडीला वास मारते बॉडी, याची कोण जिम्मेदारी घेणार आहे? तुमच्याकडून न्याय भेटत नसेल तर आम्हाला सांगा, आमच्या पद्धतीने आम्ही करून घेऊ। याची जिम्मेदारी प्रशासन राहील। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।